नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न, अनेक प्रकरणाचा करण्यात आला निपटारा। आमदार जयकुमार रावल यांचे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने धुळ्यात भाजप कार्यकर्त्याचा जल्लोष। कल्पतरू दत्त मंदिरात पारायण व धार्मिक उत्सवाचे आयोजन। धुळे शहरातील सेवा हॉस्पिटल येथे रोग निदान शिबिर संपन्न। आणि विद्यानगरी श्री स्वामी समर्थ मंदिर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। धुळे जिल्हा न्यायालयात आयोजित लोक अदालतीत 19,553 प्रकरणाचा निपटारा तर 23,32,61,000 रुपयांची करण्यात आली वसुली आणि कौटुंबिक वादही निकाली काढण्यात आले आहेत। धुळे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयात दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हा वकील संघ व विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकाराने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत वादपूर्व व प्रलंबित अशा 19,553 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे। तर तब्बल 23,32,61,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली असून अपघात प्रकरणातील जखमीस 80% अपंगत्व आल्याने 26,50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे। जयकुमार रावल यांना महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री मंडळात संधी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी धुळ्यात जल्लोष केला आहे। आमदार जयकुमार रावल मंत्री झाल्याने धुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली। भारतीय जनता पार्टीचे नेते तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे। जयकुमार रावल यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास या निमित्ताने मदत होईल अशी प्रतिक्रिया या प्रसंगी व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय जयकुमार रावल यांनी घेतलेल्या भूमिकेचा जल्लोष करण्यात आला। जयकुमार भाऊ यांनी याच्या आधी खूप चांगले कामं धुळे जिल्ह्यात करून दाखवलेले आहेत। यापुढेही लोकानुशेष भरून निघेल, तो नक्कीच जयकुमार भाऊंच्या मार्गदर्शन नक्कीच भरून निघेल। त्याकरता गिरीशभाऊ महाजन असतील, जयकुमार रावल असतील आणि आमचे अनुपभाई अग्रवाल सर्वच धुळे शहराच्या विकासाकरता अग्रगण्य राहतील। धन्यवाद। धुळे शहरातील कल्पतरू दत्त मंदिराच्या वतीने मंदिरात श्री गुरुदत्त जयंती निमित्ताने पारायण व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातून श्री दत्तांची पालखी मिरवणूकही काढण्यात आली। धुळे शहरातील कल्पतरू दत्त मंदिराच्या वतीने मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिरात सतत 8 दिवस पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक भाविकांनी विधिवतपणे मंदिरात पारायण केले। दरम्यान परिसरातून श्री गुरुदत्त यांच्या पालखी मिरवणूकही काढण्यात आली। आयोजित धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज कल्पतरू दत्त मंदिर येथे 8 दिवसापासून रोज पारायण आणि विविध रीतीने कार्यक्रम चालू आहेत। आज पालखीचा सोहळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पूर्ण एरियामध्ये रांगोळीचं काढले गेलेले असतात आणि पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये पालखी सोहळा होत असतो। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक
गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमल कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. बहुतांश आजाराची सुरुवातीलाच लक्षणे दिसत असतात, मात्र दुर्लक्ष केल्याने आजाराचे स्वरूप गंभीर होत जाते. म्हणून कोणीही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन हॉस्पिटल सेवा हॉस्पिटल येथे आयोजित मोफत रोग निदान शिबिरात करण्यात आले आहे. या प्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. धुळे शहरातील आरोग्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या सेवा विठ्ठल हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी मोफत भव्य रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची मोफत तपासणी केली, मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर सुमेध अग्रवाल, डॉक्टर श्रीकांत बामणे, डॉक्टर दिशा पाटणी, डॉक्टर AM वागडे, डॉक्टर राहुल साळुंखे, डॉक्टर प्रियंका गोराणे. नमस्कार, मी डॉक्टर सुमेध अग्रवाल आहे, मेंदूविकार तज्ज्ञ. तर आजचं शिबिर हे बेसिकली आपलं रिहॅबिलिटेशनचं शिबिर आहे. याच्यात आपलं जे आजार असतो, आजार झाल्यानंतर जे आपल्याला पुनर्वसन म्हणतो आपण, व्यायाम करणं, कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं, कोणत्या पेशंटला कोणत्या व्यायामाची गरज आहे हे सगळं, किंवा बोलायचं स्पीच थेरपी म्हणतो आपण, किंवा ऑक्युपेशनल थेरपी, हे सगळं आपण शिबिर घेतलेलं आहे. तर ह्याच्यात आपल्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टर दिशा पाटणी आहे, स्पीच थेरपिस्ट म्हणून डॉक्टर राहुल साळुंखे आहे, डॉक्टर वागदे सर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि डॉक्टर गोराणे मॅडम हे सायकोथेरपिस्ट आहे. तर ह्याच्यात वेगवेगळ्या आजारासाठी म्हणजे स्ट्रोक म्हणा, पॅरालिसिस म्हणा, लहानसाठी बोलण्याचा प्रॉब्लेम पण बोलण्यात येतं, किंवा उदासता किंवा लक्षात राहत नाही, सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात कव्हर करणार आहे. शिबिर हे सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. धुळे शहरातील विद्यानगरी देवपूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती निमित्ताने धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंती निमित्ताने भाविकांची मंदिरात मांदियाळी होती. मंदिरात भंडारा महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपूर विद्यानगरी परिसर येथे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात नियमितपणे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्री दत्त जयंती निमित्ताने मंदिरात पूजेसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने भंडारा महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. दरम्यान पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसराला यात्रा उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्वामी समर्थ आज दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या इथं स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेले आहे. रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले व आरोग्य तपासणीचं शिबिर त्या विद्यानगर केंद्रात आयोजित करण्यात आलेले व धुळ्याचे दरवर्षीचे आमदार भानुभाई अग्रवाल यांनी मंदिरासाठी आमदार होण्याच्या पहिले 20 लाख रुपये मंजूर केलेले आहे व ते काम आता लवकरच पुढच्या महिन्यात चालू होणार आहे व मंदिराचा कायापालट होणार आहे.
त्यानंतर अनुभाई यांच्याकडनं आपण हे क्षेत्र पर्यटकमध्ये टाकून याचा अजून विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही करूनच देतील आम्हाला ही अपेक्षा आहे. श्री स्वामी समर्थ. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.